मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, नाहीतर 2 महिन्यांमध्ये आंदोलन करणार। वाल्मिक कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपल्याच आमदाराला झापलं, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका अन्यथा घरी बसावं लागेल। फडणवीसांचं अभिमन्यू पवार यांना खडे बोल। फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे आत्महत्या, मृत महिलेच्या हातावरील अक्षर तीचंच। आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड। सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याचा अंदाज। दिवाळी अधिवेशनानंतर महायुतीत बीएमसीसाठी जागा वाटप। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। शिंदे गट हा कडीपत्त्यासारखा, भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खातांना फेकून देतो। दोन्ही शिवसेनेत भांडणं लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरे यांचा टीकास्त्र। फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट, कोणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही। फडणवीसांसोबतच्या दुराव्याच्या विषयावर एकनाथ शिंदे यांची शिरोशायरी। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवरून सभागृहात खडाजंगी। भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांचा लक्षवेधी, तर फडणवीसांकडूनही प्रकरणाची गंभीर दखल। सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती मांडली जाईल। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवे यांचा कॅश बॉम्ब। शिंदेंचा आमदार महेंद्र दळवींचा पैशांच्या बंडलसह व्हिडिओ ट्विट। शेतकरी कर्जमाफीला पैसे नाही, बाकी सगळं ओके, दानवेंची टीका। राष्ट्रवादीच्या रूपाने आम्ही घरात शत्रू पाळला, अंबादास दानवे आणि तटकरे यांच्याकडून कूटनीतीचं राजकारण। महेंद्र दळवींवरील आरोपांनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक, दानवेंच्या प्रतिमेचं दहन। विधिमंडळ राडा प्रकरणी पडळकर आणि आव्हाड समर्थकांवर कारवाई होणार। विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवर शिक्कामोर्तब। सर्जेराव टकले, नितीन देशमुखवर तुरुंगवासाच्या कारवाईची शिफारस केली जाण्याची शक्यता। आदिवासी कुटुंबातील महिलेने पैशांसाठी पोटची 6 मुलं विकली, समाजिक कार्यकर्त्याचा दावा। तर त्र्यंबकेश्वरच्या टाकेदेवगाव मधला धक्कादायक प्रकार। सोनं 800 तर चांदी 2000 रुपयांनी घसरली। सोनं प्रतितोळा 1,31,016 रुपयांवर, तर चांदी 1,84,370 रुपये प्रति किलो। अमित शाह यांचं राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र। वंदे मातरम न गायलेल्या 9 घटनांचा पत्रात उल्लेख। घटना राज्यसभेत रेकॉर्डवर घेण्याची विनंती। काँग्रेससह समाजवादी पक्षांवरती साधला निशाणा। निवडणूक आयोग सरकारच्या हातातील बाहुले, आरएसएस सर्व संस्थांवरती ताबा मिळवते। मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी संतापले, तर काँग्रेसने सीबीआय, निवडणूक आयोग आणि यूपीएससी ताब्यात घेतलं होतं। भाजपच्या दुबेंचा पलटवार। बदलापुरात बिबट्याची दहशत, आंबेशिव गावातील नागरिकांमध्ये भीती। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न। भारताने 101 धावांनी पहिला T20 सामना जिंकला। दक्षिण आफ्रिका 74 धावांवर गारद। जसप्रीत बुमराहच्या 100 विकेट्स पूर्ण। हार्दिक पांड्याचं अर्धशतक। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।